तर तुम्ही पण चार्ट ॲनालिसिस करताय, ट्रेड करताय, पण मार्केट सारखा ना सारखा तुमचा स्टॉप लॉस हिट करतंय, तर तुम्ही सारखं नाराज होताय. पण तुम्हाला परत काय वाटते की बाबा हे मोठे मोठे जे ट्रेडर्स असतील तर ही काय करत असतील. तर ह्याच सिंपल प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो APG. तर APG हा खूप मोठा पार्ट आहे, जे की मोठे मोठे ट्रेडर्स वगैरे वापरतात, सर्व लोक वापरतात. तर तो तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ बघा, आणि हा व्हिडिओ मी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जनतेला समजेल असं एकदम मराठी आणि एकदम सोप्या भाषेतून सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओच्या शेवटी आपण डायरेक्ट चार्टवर जाऊन ॲनालिसिस करणार आहे APGचा, आणि 2-3 टिप्ससुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर जरा सुद्धा वेळ न घालवता डायरेक्ट व्हिडिओ चालू करू. तर मित्रांनो, पहिला आपला प्रश्न काय असतो, तर APG म्हणजे काय. तर APGचा लॉंग फॉर्म म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप. हा APGचा लॉंग फॉर्म आहे मित्रांनो. तर फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय, समजा 3 कॅन्डल आहे त्या, तर पहिल्या कॅन्डलचा हाय आणि तिसऱ्या कॅन्डलचा लो, ह्याच्यामध्ये दुसऱ्या कॅन्डलचा जो गॅप असतो तर त्याला आपण APG असं म्हणतो. आणि हा जर ग्रीन कॅन्डलचा गॅप असेल मित्रांनो, तर तिथं काय असतं, तर तिथं मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटर्सनी खूप मोठ्या प्रमाणात बाई केलं असं म्हणून ती एकदम मार्केटवर जाऊन तिथं फेअर व्हॅल्यू गॅप बनलेला असतो. तर मित्रांनो बघू शकता, आता आपण इथं स्क्रीनवरती आलेलो आहे, आणि पहिल्यांदा तर मी ब्राईटनेस वाढवून घेतो कारण काय दिसा नाही लई. तर आता बघा कसं बऱ्यापैकी दिसतंय. तर विषय कसा असतो मित्रांनो, समजा आता ही फेअर व्हॅल्यू गॅप आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला इथं चार्ट मोठा करून दाखवतो एकदम, इथं बघायला हवं. तर आता इथं पहिली कॅन्डल इथं लय बारीक होती, बरोबर आहे का. तर ह्याला आपण ब्रश वापरू. तर इथं पहिली कॅन्डल लय बारीक आहे का. पण इथून आता इथं तिसरी कॅन्डल बनली, तर इथं पहिली कॅन्डल कुठं क्लोज झाली, इथंच क्लोज झाली. तिसरी कुठं क्लोज झाली, इथं वर झाली, पण तिचा लो कुठं इथं आहे. तर मग इथल्या दुसऱ्या कॅन्डलचा मधला जो गॅप आहे, तर ह्याला आपण फेअर व्हॅल्यू गॅप म्हणतो. आणि इथं जो गॅप बनलेला आहे, तर ह्याच गॅपवरती मित्रांनो मार्केट हा गॅप फिलअप करण्यासाठी वर जाऊन खाली आलेला आहे, बरोबर आहे का. आणि इथं बी तुम्हाला समजेलच बघा, आता एकदम मोठं करतो इथं. तर बघा इथं हो का, पहिले कॅन्डलचा हाय कुठं आहे, इथं आहे. दुसऱ्या कॅन्डलचा लो कुठं आहे, इथं आहे. मग आता ही इथं असता आणि ही जर इथं असता तर ह्याला फेअर व्हॅल्यू गॅप म्हणायचं नाही. किंवा ह्याची विक जरी इकडं असते तरी ह्याला फेअर व्हॅल्यू गॅप म्हणायचं नाही. तर इथंच विक किंवा कॅन्डल संपली आणि इथंच विक किंवा कॅन्डल संपली, तर ही जो गॅप असतो ह्याला आपण फेअर व्हॅल्यू गॅप म्हणतो. आणि इथं सुद्धा मित्रांनो जो बाईंगचा फेअर व्हॅल्यू ग्रीन कॅन्डलवरती जो फेअर व्हॅल्यू गॅप बनलेला आहे, तिथंच मार्केट गॅप फिलअप करण्यासाठी आलेलं आहे आणि तिथूनच मार्केट वरती गेलेलं आहे. तर आता मित्रांनो हे झाला बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप. आता बेरिश टाईपचं फेअर व्हॅल्यू गॅप बघण्यासाठी हो का आपण हे तर आता लगेच बघू. तर हो हे सुद्धा मित्रांनो ह्याचा हिथं लो आहे आणि ह्याचा हाय हिथं आहे ह्या कॅन्डलचा. तर मध्ये हो का बेरिश रेड कॅन्डलवरती फेअर व्हॅल्यू गॅप आहे, आणि हिथं सुद्धा आपण हॉरिझॉन्टल रे करून घेऊ. तर ह्या गॅपवरती सुद्धा मित्रांनो इथनं मार्केट खाली गेलं, ह्या गॅपवरती आलं, तर परत ही गॅप फिल करण्यासाठी मार्केट हिथं आलेलं आहे आणि बऱ्यापैकी मार्केटने हीच सपोर्ट घेतलेला आहे. तर आपण एका पद्धतीनं बघू शकतो. आणि इथं स्ट्रॉंग हॅमर पण बनवलेला आहे पॅटर्न. तर एका पद्धतीनं आपण बघू शकतो की मार्केट ह्या गॅपमध्येच साईडवेज आहे. आपल्याला काय करायचं आहे, जरा रिस्क घ्यायची असेल तर आपल्याला हितवर किंवा ह्या फेअर व्हॅल्यू गॅप किंवा हितवर मधोमध कुठं तुमच्या रिस्कवरती तुम्हाला घ्यायचं आहे. नाहीतर मग सिम्पल काय करायचं, एक तर वर गेलं आणि इथनं वर जर ब्रेकआउट दिला, तुम्हाला सांगतो, इथनं वर जर ब्रेकआउट दिला तर तुम्हाला तिथं एखादं घेऊ वाटलं तर घ्यायचं आहे, किंवा इथनं खाली जर ब्रेकडाऊन दिला तर तुम्हाला तिथं घ्यायचं आहे. पण इथंसुद्धा तुम्ही ट्रॅप होऊ शकता मित्रांनो. इथं बघा, आता इथंसुद्धा लिक्विडिटी खाली आलेली आहे. तर तुम्हाला त्याच्यातसुद्धा काय बघायचं आहे, तर ही कॅन्डल खाली जर क्लोज झाली आणि दुसरी कॅन्डल जर त्याच्या खाली ओपन झाली तरच तुम्हाला खालचा ट्रेड घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण APGचा पूर्णतः सर्व खेळ सगळा जाणून घेतलेला आहे, आणि एकदम आपल्या गावठी भाषेत सगळा खेळ आपण जाणून घेतलेला आहे. तर असंच तुम्हाला जर अजून कन्सेप्ट किंवा अजून काही गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि शेअर करू शकता तुमच्या इतर ट्रेडर लोकांसोबत, आणि
चॅनलला लाईक करून टाका धडाधड. आणि लवकरात लवकर मित्रांनो 50च्या वर सबस्क्रायबर न्या आपलं. आता 50 तर काय लय नसतं, 50च्या वर न्या म्हणजे आपल्याला लाईव्ह येता येईल, आपण लाईव्ह ट्रेड करू तुमच्यासोबतच. तर मित्रांनो अशाच पद्धतीनं आता ही व्हिडिओ इथंच संपवू आणि भेटू आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओत. तर धन्यवाद.